श्रीकृष्णाय नमः। राजन् संस्मृत्य संवादमिममद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः। तच्च संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः। ही गीतेची शेवटाकडील ओळ आणि बोलणारा आहे संजीवनी प्राप्त संजय, जो आधी दूर बसलेला दिव्य दृष्टीने युद्धभूमी पाहतो आहे आणि या दोन्ही श्लोकामध्ये तो ज्या भावनेत बोलतो ती म्हणजे आनंद, आश्चर्य आणि परमभाग्याची अनुभूती. संजय म्हणतो, राजन, मी पुन्हा पुन्हा या अद्भुत संवादाचं स्मरण करतो. कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील हा पवित्र संवाद, आणि प्रत्येक वेळी माझं हृदय आनंदाने भरून जातं. गीतेचा अद्भुत संवाद युद्धभूमीच्या मध्यभागी निर्माण झालेला शांत ज्ञानाचा सागर. बाहेर शंख, धनुष्य, रणवाद्यांचा आवाज, आत मात्र आत्मज्ञानाचा, भक्तीचा, समत्वाचा दिव्य प्रवाह. संजय हे सगळं पाहतो आणि पुन्हा पुन्हा पाहताना त्याच्या मनात एकच अवस्था निर्माण होते. हृदयात श्रद्धेचा प्रवाह उसळतो. तो पुढे म्हणतो, कृष्णाचं ते अद्वितीय रूप, दैवी, तेजस्वी, अवर्णनीय, विस्मयाने माझं मन भरून जातं आणि हा विस्मय प्रत्येक वेळी पुन्हा नव्याने जन्म घेतो. संजयाच्या शब्दात दोन सूक्ष्म अनुभव आहेत. पहिला, गीता जितकी वाचली तितकी नवी होते. स्मरण केलं की पुन्हा ऊर्जा उभी राहते. ज्ञान एकदा मिळत नाही, ते दरवेळी नव्या जन्मासारखं जागतं. दुसरा, भगवानांचं रूप, त्याची लीला, त्याचं ज्ञान हे शब्दांनी वर्णन होत नाही. मनात विस्मय निर्माण करून ते अहंकार विरघळवतात आणि जीवाला परमशांतीकडे नेतात. गीता संपत आली तरी हा संवाद संपत नाही. संजयाचा आनंद म्हणजे प्रत्येक जीवाला दिशा देणारा एक संदेश. गीतेचं स्मरण करणारा प्रत्येक जीव जीवनात नवचैतन्य अनुभवतो. संजयाचा आनंद म्हणजे अर्जुनाचा विजय, कारण अर्जुनाने शंका सोडल्या, मनात विश्वास उभा केला आणि श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाने कर्तव्याला पवित्रता दिली. या दोन श्लोकातून गीता आपल्याला सांगते, जेव्हा आपण आपल्या जीवनातील संघर्षांमध्ये भगवद्गीतेचं एक वाक्यही स्मरतो, तेव्हा मनातली काळी सावली दूर होते, प्रेरणा येते आणि आतून आपल्याला एक आवाज ऐकू येतो, तू एकटा नाही, भगवंत म्हणजे श्रीकृष्ण तुझ्याबरोबरच आहेत. शेवटचा भाव असा आहे, जसं संजय पुन्हा पुन्हा गीतेचं स्मरण करून आनंदाने भरून जातो, तसं आपणही या ज्ञानरूपी संवादाला आपल्या जीवनाचं मार्गदर्शन बनवलं तर प्रत्येक दिवस त्याच्या कृपाछायेत प्रकाशमान होईल. श्रीकृष्ण शरणम मम.